नमस्कार स्वामी भक्त हो. भक्ती प्रवास चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आजच्या आपल्या कथेचं नाव बडोद्याच्या तात्यांची फजिती. कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. तर चला कथेला सुरुवात करूया. बडोद्याला मल्हारराव गायकवाड राजेसाहेबांनी आज एक विशेष दरबार भरवला होता. त्यात सर्व सरदार, दरकदार, मानकरी हजर होते. बडोद्यांचे राजे मल्हारराव गायकवाड ही त्या काळची मोठी आसामी होती. स्वभाव थोडा विक्षिप्त होता. हातात अफाट राज्यसत्ता होतीच, नाही म्हटलं तरी राजास राजेश्री असल्याचा थोडासा मत चढतोच. श्री स्वामी समर्थांची दिंगत कीर्ती राजेसाहेबांच्या कानी आली. जगात जे काही सर्वात चांगलं, मोठं आणि प्रसिद्ध आहे ते आपल्या दरबारी असलेच पाहिजे, ही मल्हारराव गायकवाडांची धारणा होती. राजेसाहेबांच्या मनात आलं की आपणही श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्यावं. परंतु राजसिंहासनावर बसलेल्या मल्हार गायकवाडांना अंतर्मनातील अहंकार सतावू लागला. त्यांना वाटू लागलं की आपण श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गेलो तर त्यात आपलं वैशिष्ट्य ते काय? सारे सामान्य लोक जातात तसंच आपणही का जावं? बरं, श्री स्वामींच्या समोर राजा आणि रंक दोघेही सारखेच. तेव्हा अशा मामूली पद्धतीने श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेणं ठीक होणार नाही. आपण अक्कलकोटात जाण्यापेक्षा श्री स्वामी समर्थांनाच बडोद्यास आणलं तर बरं होईल. या विचाराने आजचा दरबार बोलवण्यात आला होता. दरबाराची सुरुवात झाली. अमात्यांनी जमलेल्या सर्व सरदारांचं, मानकऱ्यांचं स्वागत केलं. समर्थांबद्दल ऐकलं आहे आणि काहींना त्यांच्या दर्शनाचं सद्भाग्यही लाभलं आहे. असे हे परमात्म स्वरूप, दत्त स्वरूप स्वामी आपल्या बडोद्यात असावे असं आम्हास वाटतं. श्री स्वामी समर्थांनी अक्कलकोटसारख्या छोट्याशा गावात न राहता बडोद्यासारख्या उत्तम ठिकाणी कायमचं वास्तव्य करावं असंही आम्हास वाटतं. तरी दरबाराचे याबद्दल काय मत आहे हे आम्ही जाणू इच्छितो. दरबारातील सर्व मंडळी राजेसाहेबांचं बोलणं ऐकून अचंबित झाली. परंतु जोवर त्या सर्वांना बडोद्यात राहावायचं आहे तोवर राजेसाहेबांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाला होकारार्थीच मान डोलावली पाहिजे, हेही सर्वांना सवयीने माहिती होतं. दमलेल्या प्रत्येकानं राजेसाहेबांच्या कल्पनेस उचलून धरलं. काहींनी राजेसाहेबांच्या प्रतिभेची स्तुती केली. दरबारात भाटांची कमी नव्हतीच. श्री स्वामी समर्थांना बडोद्यास आणून बडोद्याच्या कीर्तीत भर घालण्याच्या राजेसाहेबांच्या कल्पनेला आता पंख फुटू लागले. सगळेजण तारतम्य विसरून आता आपलं मत देत होते. राजेसाहेबांनी अमात्यांना आठवण खून केली. अमात्यांनी रुपयाच्या तबकात लाल मखमली वस्त्रात ठेवलेला पैजेचा विडा आणून दरबारात मध्यभागी ठेवला. राजेसाहेब म्हणाले, या दरबारातील जो कोणी सरदार, मानकरी हा पैजेचा विडा घेऊन अक्कलकोटात जाऊन श्री स्वामी समर्थांना कायमचा बडोद्यास घेऊन येईल त्यास आमच्यातर्फे भली मोठी जहागीर आणि सन्मान दिला जाईल. तसेच या कामासाठी लागेल तेवढे द्रव्य, सेवक, चाकर, इतरही किरकोळ सर्व खर्च दरबारातून मंजूर होईल. राजेसाहेबांचं हे बोलणं ऐकून आता दरबारातील सर्व सरदारांच्या, मानकऱ्यांच्या तोंडास पाणी सुटले. जो तो परस्परांचं तोंड बघू लागला. परंतु प्रत्येकास हे काम अत्यंत कठीण आणि जिकरीचं आहे याची कल्पना होती. ज्यांनी श्री स्वामी समर्थांना पाहिलं होतं, दर्शन घेतलं होतं आणि ज्यांनी त्यांच्याबद्दल फक्त ऐकलं होतं, अशा सर्वांनाच श्री स्वामींच्या पालोन्मत पिशाच्य वृत्तीबद्दल कल्पना होती. त्यांच्या असीम सामर्थ्याबद्दल कुणालाही संदेह नव्हता. अशा परमात्मा स्वरूप श्री स्वामी समर्थांचं मन वळवून त्यांना कायमचं बडोद्यास घेऊन यायचं म्हणजे साधं काम नव्हतं याची कल्पना दरबारातील सर्व मंडळींना होती. राजेसाहेबांनी दरबारी मंडळी पुढे ठेवलेली ही कामगिरी स्वीकारण्यास राजेसाहेबांच्या अपेक्षेनुसार चटकन कोणीच पुढे येईना. नेहमी राजेसाहेबांचा शब्द अहमकीने झेलणाऱ्या सर्वांना वाटत होतं की बारीक दोऱ्याने डोक्यावर नंगी तलवार टांगून ठेवली आहे. खाली पंचपक्वानाच्या जेवणाचं आमंत्रण आपल्याला राजेसाहेब देत आहेत. राजेसाहेबांनाही आश्चर्य वाटलं की एवढे मोठे आमिष समोर ठेवून सुद्धा कोणीच कसं पुढे येत नाही. आपले सारे सरदार,
काय फक्त भोजन खाऊ आहेत का, की श्री स्वामी समर्थांच्या नावाचा हा महिमा आणि दरारा आहे? या विचाराने राजेसाहेब आता खूपच अस्वस्थ होऊ लागले. तेवढ्यात तात्यासाहेब नावाचे सरदार उठले आणि पैजेचा विडा स्वीकारून राजेसाहेबास म्हणाले, महाराज, हा पैजेचा विडा उचलून आम्ही प्रतिज्ञा करतो की श्री स्वामी समर्थांना लवकरच बडोद्यास घेऊन येऊ. निदान कोणी एकजण तरी पैजेचा विडा उचलणारा निघाला याचा राजेसाहेबांना आनंद झाला. इकडे अक्कलकोटात श्री स्वामी समर्थांची स्वारी बुधवार पेठेतल्या मठात विराजमान होती. ज्यावेळी मल्हारराव गायकवाडांच्या बडोदे दरबारात तात्यासाहेबांनी पैजेचा विडा उचलला, त्यावेळी परमात्मा योगीराजास या घटनेची जाणीव होतीच. अचानक श्री स्वामी खदाखदा हसू लागले. आसपासच्या भक्तांना आणि सेवेकऱ्यांना कळत नव्हतं की श्री स्वामी समर्थ का हसत आहेत. चोळाप्पांनी श्री स्वामी समर्थांना विचारले देखील, स्वामी, आपण का हसता आहात? श्री स्वामी समर्थ चोळापास आणि इतरांस सांगू लागले, हावरा तात्या पैजा मारतो, लुब्रासाला जहागीर हवी. कोणासही काहीच कळत नव्हतं. कोण तात्या, कुठली जहागीर? परत श्री स्वामी समर्थ खो खो हसू लागले आणि म्हणाले, अरे मारा ताव, खा बुंदी मोतीचुराचे लाडू, घ्या जेवून पोटभर, तात्या येणार आता. श्री स्वामी हातातील गोटी आता उंच उडवून खेळत होते आणि त्यांचं हसणं काही थांबत नव्हतं. अजूनही कुणासही काहीच कळत नव्हतं. हा काय प्रकार आहे? इकडे बडोद्यात सर्व जमानिया करून मोठ्या लव्याजम्यानिशी श्री स्वामी समर्थांना बडोद्याला आणण्याच्या कामगिरीवर तात्यासाहेब बाहेर पडले. तात्यासाहेब बाहेर पडताच अचानक एक कावळा येऊन त्यांच्या डोक्यावर क्षणभर बसला आणि उडाला. काय अपशकुन म्हणून तात्यासाहेब मनस्वी संतापले. कावळा अजून काव काव करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता, परंतु तात्यासाहेबांचे डोळे हा अपशकुन जाणण्यास जणू आंधळेच झाले होते. रखडत तात्यासाहेब आपल्या सर्व लवाजम्यासह अक्कलकोटात मुक्कामी पोचले. दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर काही दरबारी मंडळींना घेऊन तात्यासाहेब श्री स्वामींच्या दर्शनास निघाले. दर्शनाचा सोहळा पार पाडण्यासाठी 5-6 शेर उत्तम पेढे, उंची वस्त्रे, नारळ, हार इत्यादी सर्व बरोबर घेतलं होतंच. श्री स्वामी वटवृक्षाखाली विराजमान होते आणि जवळ उभे असलेल्या गायीच्या पाठीवरून हात फिरवत थोपटत होते. तात्यांनी प्रथम श्री स्वामींसमोर श्रीफळ ठेवलं आणि आणलेला सुंदर हार श्री स्वामी समर्थांना घालणार इतक्याच श्री स्वामींनी चोळापास खुणावून तो हार गायीच्या गळ्यात घातला. तात्यांनी आत्ता आणलेले 5-6 शेर पेढे श्री स्वामी समर्थांच्या पुढे ठेवले. श्री स्वामींनी त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. आता गाय पेढ्यांवर ताव मारू लागली. श्री स्वामी खो खो हसत होते. तात्यांचा चेहरा गोरामोरा झाला. कसे बसे प्रथम दर्शन आटपून तात्या मुक्कामी परतले. तात्यांनी बरोबरीच्या लोकात विचार विनिमय केला आणि दुसऱ्या दिवसापासून अक्कलकोटात पेशवाई थाटात धूमधडाक्यात जेवणावळी उठू लागल्या. तात्यांना काही करून अक्कलकोटातील लोकांस, श्री स्वामींस, भक्तांना आणि सेवेकऱ्यांना खुश करायचं होतं. काही दिवस अशा जेवणावळी उठत होत्या. श्री स्वामींना त्या जेवणावळीचं काही सोयरसुतक नव्हतं. तात्या आता वेगळा विचार करू लागले. स्वामी समर्थांना बडोद्यास घेऊन जाण्यास त्यांचा अतिप्रिय शिष्य चोळाप्पाची मदत घ्यावी असं त्यांना वाटू लागलं. चोळाप्पाची लोभी वृत्ती तात्यांनी अचूक हेरली होती. तात्यांनी चोळाप्पास प्रस्ताव दिला, जर श्री स्वामी समर्थ बडोद्यास येतील तर चोळाप्पास 10,000 रुपयांची जहागिरी मिळेल. चोळाप्पांच्या तोंडासही पाणी सुटलं. तात्यांच्या शब्दावर त्याचा विश्वास बसला. एके दिवशी चोळाप्पाने संधी साधून, स्वामी, आपण तात्याबरोबर बडोद्याला जाऊया का? श्री स्वामींनी चोळाप्पास आपल्या भेदक नजरेने पाहिले, मात्र चोळाप्पाच्या जीवाचं पाणी पाणी झालं. तरीही लोभ सुटत नव्हताच. चोळाप्पा धैर्याने परत म्हणाला, स्वामी, आपण नुसतं तरी बडोद्याला गेलात तरी मला 10,000 रुपयांची जहागीर मिळेल. परमदयाळू श्री स्वामी चोळप्पांच्या या निष्पाप बोलण्यावर हसले आणि म्हणाले, चोळ्या, गेलो असतो रे, परंतु या तात्याकडे भक्तीच नाही आणि मल्हाररावांकडे अहंकाराचा दर्प आहे. चोळाप्पास कळून चुकलं की स्वामी बडोद्यास कधीही जाणार नाहीत. आता तात्यासाहेब इरेला पेटले. त्यांनी परत चोळाप्पा, सुंदराबाई आणि इतर काही सेवेकऱ्यांस पैशाचा आमिष दाखवून
श्री स्वामी समर्थांना बडोद्याला पळवून नेण्याचा घाट घातला. कडबगाव स्टेशनवर खास रेल्वेची व्यवस्था करून तात्यानं सुंदराबाई, चोळाप्पा आणि इतरांना सांगितलं की काहीही करून श्री स्वामी मेनात बसवून रेल्वे स्टेशनवर घेऊन या. पुढे रेल्वेने बडोद्यात जाता येईल. तात्यासाहेब मेना करून श्री स्वामींना पाठवला. श्री स्वामी समर्थ हे सर्व जाणतच होते. आता चमत्कार करण्याची वेळ आली होती. पुष्कळ मनधर्मी केल्यावर एकदाचे श्री स्वामी मेन्यात बसले आणि पालखी नेणाऱ्या भोयांनी कडबगावचा रस्ता धरला. चोळाप्पा, सुंदराबाई वगैरे सगळेजण बरोबर होतेच. स्टेशनजवळ येताच मेना हलका झाल्यामुळे खाली ठेवून खातरजमा करण्यास पडदा बाजूला केला, तर आत कोणीच नव्हते. श्री स्वामी चालत्या मेन्यातून गायब झाले होते. चोळाप्पा आणि इतर सर्व लोक मात्र हादरले. श्री स्वामी अक्कलकड सोडून कुठे गेले की काय असं वाटून सगळेजण रडू लागले. तात्यासाहेबही हताश झाले. तेवढ्यात पोस्टमन सायकलवरून तिथे आला आणि म्हणाला, मला स्टेशनवरून येताना येऊर गावाजवळ रस्त्याच्या लगतच्या एका शिळेवर श्री स्वामी समर्थ बसलेले दिसले. सगळेजण येऊरला धावले. श्री स्वामी एका शिळेवर प्रसन्न मुद्रेने बसले होते. सर्वांनी अपराधी भावनेनं श्री स्वामी समर्थांची क्षमा मागितली आणि अक्कलकोटास परत चालण्यासाठी त्यांची मनधरणी करू लागले. बऱ्याच प्रयत्नांती श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला यायला तयार झाले. श्री स्वामी समर्थांना घेऊन सर्व मंडळी परत अक्कलकोटास पोचली. निराश मनाने खजील होऊन तात्यासाहेब परत बडोद्यास रवाना झाले. त्या रात्री स्वामी बुधवार पेठेतील मठात निजले असता चोळाप्पा श्री स्वामींचे पाय चेपीत होता. चोळाप्पाने स्वामींना विचारलं, मल्हाररावांनी पाठवलेल्या तात्याने अक्कलकोटात एवढ्या जेवणावळी घातल्या, आपल्या हस्ते दानही केलं, त्यांचं काही पुण्यफळ त्याला मिळणार नाही का? श्री स्वामी समर्थ असले आणि म्हणाले, चोळ्या, मला शहाणपणा शिकवू नकोस. ज्याच्या अंतरी भक्ती नाही त्याच्याकडे भगवंत कसा जाणार? भगवंतास कोणीही खरेदी करू शकत नाही. भगवंत आणि भक्त यात एकच दुवा आहे, तो म्हणजे खऱ्या भक्तीचा. परंतु केलेलं कुठलंही कर्म वाया जात नाही. मी अक्कलकोटात समाधी घेतल्यानंतर याच मल्हारराव गायकवाडाच्या बडोद्यात साधारण 51 वर्षांनी अंशरूपाने अवतरणार आहे. आता जास्ती विचारशील तर पायपोस टाळक्यात घाणेन. चोळाप्पा आता मौन ठेवून श्री स्वामी समर्थांचे पाय चेपू लागला. रात्रीचा दुसरा प्रहर झाला होता. लोभ जहागिरीचा धरुणी तात्याने विडा उचलला. मेन्यातून गायब होता स्वामी. तात्या फजील झाला. श्री स्वामी समर्थ.